नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतो. एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. भारत सरकार रेल्वे मंत्रालयाअंतर्गत आपल्याला जवळजवळ तब्बल 3,393 जागेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. हे नोटिफिकेशन आपल्यासोबत या ठिकाणी मी शेअर करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ते शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे. ही खूप मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून लाभलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक थोडक्यात ही माहिती या ठिकाणी बघणार आहोत. बघा, तत्पूर्वी तुमचं जर ग्रॅज्युएट झालेलं असेल, तुम्ही तलाठी पद भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला मिशन 3.0 ही बॅच आपण इन्फिनिटी अकॅडमी आणि तलाठी फॅक्टरीच्या संयुक्त विद्यमानानं आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि सध्या ऑफर मध्ये ही बॅच या ठिकाणी सुरू आहे. ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड स्वरूपात मध्ये 2,500 रुपयामध्ये तुम्हाला ही संपूर्ण पूर्व परीक्षेची तयारी करणार. त्यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहेत, रिवाइज क्वेश्चन पेपर आहेत, हँड रायटिंग नोट्स देखील भेटणार आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, अनुभवी शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन असेल आणि महा टेस्ट सिरीज देखील तुम्हाला या माध्यमातून करता येणार आहे. तर या बॅच बद्दल माहिती घेण्यासाठी 9226018181 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आणि संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घ्यायची आहे. रेल्वे मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून ही भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आता यामध्ये तुम्हाला अर्ज दाखल करण्यासाठी 14 ऑगस्ट ही सुरुवात आहे आणि 13 सप्टेंबर हा शेवट आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जास्त करून वाढ देता येत नाही, दिली जात नाही असं शक्यता आपल्याला पाहायला मिळतं. तर हा एका महिन्याचा जो काही कालावधी आहे ते एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करायचा आहे. ही 2 पद आहेत फक्त. 3,393 ही जी पद आहेत, 3,993 ही जी पद आहेत ही फक्त 2च पद आहेत. कनिष्ठ अभियंता, बघा, कनिष्ठ अभियंता याकरता जेई, बघा, ज्युनियर इंजिनियर आणि दुसरं पद आहे सामग्री अधीक्षक. बघा, डेपो सामग्री अधीक्षक मोठं पद आहे. आणि मित्रांनो बघा, याकरता तुम्हाला जे सविस्तर या ठिकाणी ऍडव्हर्टाईज अजून आलेलं नाही, त्यामुळे याच्या बाबतीत काय एज्युकेशन करता क्वालिफिकेशन लागणार आहे, याच्याकरता निवड कशी असणार आहे, याच्याकरता बाकी सर्व गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते पार सिलेक्शन होईपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला स्पष्ट करता येत नाहीत. कारण नवीन जर काही नियम बदललेले असतील ना, आपण या ठिकाणी जर सर्व सांगितलं तर गोंधळ होऊ शकतो नंतर आणि मग आमच्यावरचा विश्वास त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. तर बघा, ही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आता ही 7व्या सीपी नुसार वेतन स्तर तुम्हाला या ठिकाणी S6 चा वेतन स्तर आहे. प्रारंभिक वेतन आहे ते तुमचं 35,400 रुपये तुम्हाला वेतन भेटणार आहे. वयोमर्यादा जे आहे ते 18 ते 33 वय या मधलाच विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतो. तर बघा, एकूण जागा आहे 3,993. आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे, त्यामुळं अवघड गोष्ट नाही. आता ऑनलाईनची तुम्हाला सवय झालेली आहे फॉर्म भरण्याची, त्यामध्ये काही जास्त सांगण्यात काय अर्थ नाही. बघा, या अर्जाच्या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या सविस्तर छाननीमुळे होणारे काही गैरसमज ते विलंब टाळता येतील. तुम्हाला त्याकरता काय करायचंय, प्राथमिक तपशील ऍडव्हर्टाईजचा तपासूनच तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बघा, आधार कार्डचा वापर करून त्या ठिकाणी यशस्वी पडताळणी करण्यासाठी आधार मधील सर्व तुमचं नाव, जन्मतारीख डिटेल या ठिकाणी टाकायची. तुमची जन्मतारीख इयत्ता 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्रामध्ये जी उपलब्ध त्या ठिकाणी दिलेली आहे तीच जन्मतारीख त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि त्यानंतर संपूर्ण नावानिशी जन्मतारखेनिशी 100% जुळतील अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी हा अर्ज या ठिकाणी भरायचा आहे. बघा, आता पुढे त्यांनी काय सांगितले अजून, ही सूचना सूचक स्वरूपाची असून आगामी सर्व CNB बाबत संभाव्य उमेदवारांना माहिती देणे आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व बाब या ठिकाणी तुम्हाला पडताळूनच अर्ज दाखल करायचा आहे. त्यानंतर बघा, जे काही प्रमाणपत्र आहे ते कागदपत्रासह सज्ज राहण्याच्या उद्देशाने जारी करण्यात आलेली ही जी काही जाहिरात आहे, तसेच स्पष्ट करण्यात येते की भरतीसाठी लागू असलेल्या सर्व अटी शर्ती, पात्रता, निकष व इतर आवश्यकता सविस्तर CNE क्रमांक 0426 नुसार वेळोवेळी जारी करण्यात येतील.
कुठे करण्यात येतील? rrb.indianrailway.government.in या संकेतस्थळावरती वेळोवेळी जे काही बदल होतील, जे काही त्यांच्या सूचना असतील ते या ठिकाणी जाहीर करतील. तर बघा, जेव्हा आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये ही पाहायला भेटेल, पीडीएफ पाहायला भेटेल, तेव्हा आपल्याला या ठिकाणी सर्व विश्लेषण करता येईल. आता मोहगम करण्यात काय अर्थ नाही, परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे कनिष्ठ अभियंता ज्युनियर इंजिनियरची ज्यांचं त्यामध्ये एज्युकेशन झालेले अशांसाठी ही सुवर्ण संधी असेल. आणि डेपो सामग्री अधीक्षक याकरता मला वाटतंय एनी ग्रॅज्युएट जर पद असेल तर ही सगळ्यांकरता अर्ज दाखल करतील. ह्याच्याबद्दल अजून आपल्याला एक स्पष्टता नाहीये किंवा काय क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. पण बघा, अशा पद्धतीने आलेली ही भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची जाहिरात ही तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. भरपूर जागा आहे, जवळजवळ 4,000 पर्यंत ह्या जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. 3,993 पर्यंत जागा या ठिकाणी आहेत. या संधीचं सोनं करा. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.